दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवेसे सुख वाटे हवे हवेसे सुख वाटे नको नकोसे दुःख वाटे नको नकोसे दुःख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. दुसऱ्यांना सांगणं खूप सोपं असतं, पण तीच परिस्थिती स्वतःवर आली ना की तिला सावरणं खूप कठीण होऊन जातं. कसं असतं ना, एखादी घटना आपल्या आयुष्यात घडते, आपण चुकतो, पण ती चूक आपल्याला आयुष्यभर भोगावी लागते, आयुष्यभर आपल्याला फेस करावी लागते. ठीक आहे, मी लगेच तयारी करते. कधी येत आहे तुम्ही? लगेचच येतोय. बाबांची तब्येत बरी नाही. बाबा काय चाललंय? काय नाही, विचार करतोय. विचार कसला? कसला म्हणजे आता दिवसभर करायचं काय ते, कारण धर्माधिकारी आणि संसमध्ये आता जायची काही जागा उरली नाही. काहीतरीच काय बोलताय बाबा? त्या शेखरला कुठे माहिती आहे सगळं? शरीराप्रमाणे बुद्धी देखील स्थूल झाली आहे तुझी. मनात आलं ते बोलायचं, कुठलाही कसलाही विचार करायचा नाही. मूर्ख. सॉरी. काय सॉरी? पण मग आता आपण करायचं काय? तोच विचार करतोय. हा बाबा, आपण असं केलं तर आपण एखादा व्यवसाय करू. व्यवसाय करायला भांडवल हवं असतं. हो. काय हो, तुला 1000दा सांगितलं ते, आपण काय बोलतो त्याचा अगोदर विचार करा, ठरवा, नंतर बोला. पण नाही. मग मी काय करू? म्हणजे स्वयंपाकाचं विचारतो मी. भाजीला काय करू आज? काय वाटेल ते कर. ठीक आहे, मी बटाटा वांग्याची भाजी करतो. नाही, नको. का? तुम्हीच म्हणाल ना तुला वाटेल ते कर. मग म्हणून वांगी करायची? तुला चांगलं ठाऊक आहे मला आवडत नाहीत ते. मग तुम्ही सांगा मी काय करू? सॉरी. बाबा मी सॉरी म्हणालो ना. अरे कितीदा? हॅलो. इन्स्पेक्टर भोसले. हा, नमस्कार. नमस्कार. मी कसा म्हणजे मी ओके बाय. काय म्हणाले? तुमच्याशी बोलायचं म्हणत होते. माझ्याशी? तुमचा सेलफोन बंद आहे का? हो, मीच बंद केलाय. काय बोलायचं असेल भोसले ना तुमच्याशी? भाऊजीने फोन तर नाही केला भोसलेंना? नाही, हे शक्य नाही. पण प्रकाशला का नाही सांगितलं त्यांनी?
माझ्याशीच बोलायचं असं का बोलले भोसले? असं काय बोलायचं असेल बाबांशी त्यांना? कदाचित नाही नाही नाही, हे शक्य नाही. अजून आले नाहीत शेखर? अगं येतील. बराच उशीर झालाय म्हणून काळजी वाटते. अगं ट्रॅफिक केवढा वाढलाय हल्ली, होतो उशीर यायला. बरं, विद्येची तयारी झाली का? हो हो, जवळपास झालीच आहे. ठीक आहे. हे बघ विद्या, आता जरा मी घाईत आहे, मी तुला थोड्या वेळाने फोन करते. हा हा, ठेव. काय झालं असेल बाबांना? काळजी वाटते. कदाचित माझ्यामुळे तर नाही ना? नाही. सुखी राहा पुढे. अखंड सौभाग्यवती हो. परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप सुख देव. आणि माझ्याकडनं ही मिठाई. पण हे काय, तुझा चेहरा का असा पडलेला? बाबा रागवलेत का? काय बोललेत तुला? सांग मला, काय बोलले असतील तर सांग. असं नाहीये काही. असं नाहीये काही, सहजच. काही नाही हो, ही नेहमीची ठरलेली वाक्य तिची. पण मला भेटायला तर आले होते. किती आनंदात होते ते. पण या माझ्या हसण्याच्या माग किती दुःख, किती काळज्या लपलेल्या आहेत. नाही कळणार. संध्या, अगं इथे उभं राहून शेखररावांची वाट बघण्यापेक्षा विद्या तयार झाली की नाही ते बघ. अगं नाही तर शेखरराव यायची आणि विद्या आपली तयारच नसायची. अहो, तयारच आहे ती. आपण काळजी करायची अजिबात गरज नाही. ठीक आहे. ती स्वतःच इतक्या आनंदात आहे ना, काही विचारू नका. ऑब्विसली असणारच. खरंच मला सुद्धा खूप आनंद वाटतोय. आणि भलते सलते विचार मनात आणायचे नाहीत. हो, आता घरात कसं एकाकी वाटेल ना. एवढ्या दिवसात पुन्हा एकदा विद्याची सवय झाली होती. संध्या, मुलीबद्दल प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा हा आपला कमी होणार नाही, खरं आहे. अगं पण मुलगी दूर गेली याच्यापेक्षा ती संसारात रमली याचाच आनंद मानायला हवा ना आपण. आले वाटतं. मी येतोय तुला घ्यायला. लवकर तयार, माझ्याकडे फार वेळ नाही. ही साडी त्यांना खूप आवडते. हीच नेसू का?
या ना, या शेखरराव, या. नमस्कार. सुखी दे, राहा, असू दे. सुखी राहा. कसे आहात? बरं आहे. बाबासाहेब कसे आहेत? ठीक आहेत. सकाळी थोडं BP हाय झालं होतं त्यांचं. नाही, त्यांची तब्येत ठीक आहे आता. तुम्ही बसा बोलत, मी हो, आले. एक मिनटं प्लीज. नाश्ता पाणी वगैरे काही करू नका. मला खूप घाई आहे, मला जायचं आहे. बरं, विद्या यायला तयार आहे ना? म्हणजे नाही म्हणजे मी फोन केला होता, तयार आहे ना ती? केव्हाची तयार आहे ती. तुम्ही बसा बोलत, मी विद्याला घेऊन येते. शेखरराव, बसा ना, बसा, या. विद्या, आय लव्ह यू. शेखरराव, तुम्ही आणि विद्या पुढे व्हा. मी आणि संध्या आम्ही दोघे भाऊसाहेबांना भेटायला येतो नंतर. मग तुम्ही पण चला ना आमच्याबरोबर. नाही, मला जरा काम आहे, तेवढं करून मग मी येतो. बर. भाऊसाहेब घरीच आहेत ना? हो, आहेत ना. सकाळी डॉक्टर येऊन चेक करून गेलेत त्यांना. तुम्ही कशाला दगदग केली? अहो, मी सोडलंच ना विद्याला तुमच्या घरी. अहो नाही, मला इथे यायचंच होतं. आमचे CA इथेच राहतात ना, त्यांना भेटायला यायचं होतं मला. विद्या, अगं आवरलं की नाही तुझं? हो आई, तयार आहे मी. चल लवकर, शेखर आले. हो आलेच. बरं आई, तुम्ही पण येताय ना? हो, पण आम्ही नंतर येतोय. आई, मला ना भीती वाटतेय. भीती? आता भीती कसली बाळा? मला अपराधी असल्यासारखं वाटतंय. नाही नाही, असं काही मनात आणायचं नाही. पण आई, हे बघ, आता नसत्या शंका कुशंका काढायच्या नाहीत. आज ऑफिसला नाही गेलात? नाही म्हणजे भाऊसाहेबांना भेटायला यायचंच होतं. आणि उद्या सुट्टी आहे तर शेगावला जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घ्यावं असं पण म्हणत होतो. हो, असंही कधी जाणं होत नाही तिकडे. हो ना, त्यांच्या आदेशाशिवाय काहीच होत नाही. बरोबर आहे. फॅक्टरीचं कसं काय चाललंय? बरं चाललंय. सध्या काही मशिनरी बंद आहेत तिकडे. आता व्यवसाय म्हटल्यानंतर अशा गोष्टी घडायच्याच. शेखर तुला न्यायला आलेत ना, आनंदाने जा. ओके. आई, विद्या, नाही बाळा, आता रडायचं नाही. डोळ्यात अजिबात अश्रू येऊ देऊ नकोस. अगं, शेखरना आनंदानं सामोरी जा, जणू काही घडलंच नाही. आई, विद्या, नाही बाळ.
आटप लवकर. हे बघ आशू पुसू व्यवस्थित. चल. तर बिझनेस म्हटला की या सगळ्या गोष्टी येणारच. खरं आहे तुमचं. मला जरा उशीर होतोय. जरा बघता का विद्या रेडी आहे का ते? मला जाण्याच्या आधी एका मीटिंगला जायचंय. बघतो बघतो. राहू दे. आई येते, बाबा येते. काळजी घे. सावकाश जा. येतो. राहू दे. येतो. ऊन सावली संध्या कसला विचार करतेस? विचार कसला करायचाय? शेखर आले, विद्याला घेऊन गेले सुद्धा. मला खूप आनंद झालाय. हो ना. अगं प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. वेळ आल्याशिवाय काहीही होत नाही. म्हणूनच प्रत्येकाने वेळेचं भान जाणायला हवं, वेळेचं महत्व जाणून घ्यायला हवं. श्रद्धा आणि वाट बघण्याची क्षमता म्हणजे सबुरी ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात फार महत्वाची असते. मला एक कळत नाही, काय नशिबाचा खेळ असतो रे? नशीब नाही संध्या, प्रारब्ध. हो, पण दोन्ही एकच, हो की नाही? नाही. नशीब हे माणूस घडवतं आणि प्रारब्ध विधाता घडवत असतो. खरंय. मला एक कळत नाही. बघा ना, आता म्हणजे विद्या सासरी गेल्याचा आनंद आहे आणि भाऊसाहेबांच्या प्रकृतीची काळजी आहे. काय झालं असेल त्यांना? अचानक असं बीपीचा त्रास का झाला त्यांना? टेन्शन. आणखीन काय? आता त्यांना कसलं आलंय टेन्शन? अगं कुणाला कुणाला प्रत्येकाची काळजी असते, टेन्शनही असतंच ना. जितका व्याप मोठा तितकं टेन्शन मोठं, काळजी मोठी. विद्याची तर काळजी नसेल. असेल कदाचित. मला नाही वाटत त्याची विद्याचं टेन्शन असेल म्हणून. म्हणजे मला असं वाटतं की दुसरंही काहीतरी कारण असेल. काय माहितीये का संध्या, माणसाचं जसं वय होतं ना तसं त्याचे वय दुबळे होत जातात. मग त्याचा परिणाम त्याच्या तब्येतीवरती होतो आणि मग तो चिडचिड्या होतो. आता तुझंच बघ ना, आपल्या लग्नाला 32 वर्ष झाली. अजूनपर्यंत तू मला कधी उलटून बोलत होतीस का? पण हल्ली एकही चान्स तू उलटून बोलवायचा मला घालवत नाहीस. चढानतडा काहीतरी बोलत असतेस. वाटलंच तुम्ही माझ्याबद्दल बोलणारच, मला दोष देणारच. अगं तसं नाही ग, हा तुझा विचार झाला. मी तुला फक्त उदाहरण दिलं. तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करत होतो मी. जाऊ देते. आपल्याला शेगावला निघायचंय ना? तर तुला मी काही नाही म्हणणार आहे का? तुम्ही बघाच, आपण शेगावून परत येईपर्यंत भाऊसाहेबांची प्रकृती अगदी ठणठणीत झालेली असते. गजानन महाराज त्यांना दीर्घायुष्य देव. काय ग, परमेश्वराकडे आपण काय प्रत्येक गोष्ट मागायलाच जायचं का? तसं नाही, पण आता तोच एक पाठीराखा आहे. संध्या, तुझा परमेश्वरावरती विश्वास आहे ना? हो ना. ठीक आहे, बस मी येतो. आता कुठे निघाला? शेगावला जायचंय ना? हो. तिकीट लागतात ना? तिकीट बुक करून मी लगेच येतो.
काय म्हणताय तुम्ही कसे आहात? कशाला टेन्शन घेताय तुम्ही? नाही नाही, मी टेन्शन घेत नाही हो, मी टेन्शन देतो या लोकांना. मी बघा ना, या सगळ्यांना मी टेन्शनच दिलंय ना. तुमची तब्येत कशी आहे भाऊसाहेब? मस्त आहे, एकदम छान. मामा तू माझ्याशी असं का वागलास? हं? माझ्याकडनं काही चूक झाली आहे का? अरे मी तुला इतकं जवळचं मानलं, तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केलास. तू सगळ्या गोष्टी बाबांना जाऊन का सांगितल्यास? मामा अरे तुला सांगायचंच होतं तर मला येऊन सांगायचंस ना.